हॅलो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये नीती आयोगाचे नवीन सीईओ यांची जे नवीन जी जॉईनिंग झाली आहे ते कोण आहेत व त्यांच्याबद्दलची माहिती सोबतच नीती आयोग संपूर्ण पाहणार आहोत. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला MPSC ग्रुप सी सोबतच त्यामध्ये जी तलाठी परीक्षा सुद्धा होणार आहे त्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. ह्यामध्ये आपल्याला एक प्रश्न विचारला जाईल अशी दाट शक्यता असल्यामुळे आपण ही माहिती पाहत आहोत. मित्रांनो, शेवटपर्यंत हे व्हिडिओ पहा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की आपण यासारखे क्लास व सर्व सरकारी भरतीचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आणि तुम्ही बघू शकतात, आपण डायरेक्ट बघूत पहिले नवीन सीईओ कोण आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, सध्याचे जे सीईओ आहेत कशाचे, नीती आयोगाचे, ते अनुराग जैन हे आहेत आणि ह्यांनी जुलै 2026 मध्ये ह्याचा कार्यभार सुरुवात केली आहे आणि 2 वर्षाच्या कालावधीसाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, तर आता आपण काय करू, नीती आयोगाबद्दलची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही बघू शकतात मित्रांनो, नीती आयोग. आता नीती आयोगाचा फुल फॉर्म म्हणजेच पूर्ण नाव काय नीती आयोगाचा, बघा, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असे नाव आहे नीती आयोगाचे. तर बघू शकतात तुम्ही, ह्याची स्थापना कधी झालेली आहे, 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची स्थापना झालेली आहे. तर नीती आयोग स्थापन झाला 2015 रोजी. त्याआधी आपल्याला भारतामध्ये प्लॅनिंग कमिशन पाहायला मिळत होतं. त्या प्लॅनिंग कमिशनला या ठिकाणी बंद करून किंवा रद्द करून त्या जागी नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर पुढे बघू शकतात ह्याचं मुख्यालय कुठं आहे. नीती आयोगाचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. मित्रांनो, दिल्ली या ठिकाणी आहे. आणि ह्याचा प्रकार तुम्ही बघू शकतात, गैरघटनात्मक म्हणजेच ह्याचा घटनेत कोठेही उल्लेख नाहीये, आणि गैरवैधानिक म्हणजेच हे घटनेनुसार स्थापन झालेला नाहीये. सांगण्याचा अर्थ असा आहे की येणारी उद्याची कोणती सरकार जर बदलून आली तर ह्याला या ठिकाणी बंद करून त्यांच्या हिशोबाने ते दुसरा सुद्धा या ठिकाणी सुरू करू शकतात, असा याचा अर्थ होऊ शकतो. तर पुढे बघू शकतात, हे थिंक टँक आहे, म्हणजेच एक वैचारिक संस्था आहे फक्त या ठिकाणी. तर पुढे बघू शकता तुम्ही, मुख्य तत्वे म्हणजेच कोर फिलॉसॉफी याची अशी आहे, सहकारी संघराज्य आणि बॉटम अप अप्रोच. म्हणजे सहकारी संघराज्य यामध्ये असे की केंद्र आणि राज्य यांनी मिळून देशाच्या विकासासाठी महत्त्वाच्या योजना राबवायच्या आहेत. यामध्ये राज्यांना ऍक्टिव्ह म्हणजेच सक्रिय सहभाग नोंदवायचा आहे. आणि बॉटम अप अप्रोच म्हणजेच ह्यामध्ये असा की ग्रामीण भागापासून किंवा ग्रामपंचायतीपासून योजनांची आखणी करून ती राष्ट्रस्तरापर्यंत पोहोचवणे, असे याचे मुख्य तत्वे आपल्याला पाहायला मिळते. पालक मंत्रालय कोण आहे ह्याचं, तर योजना मंत्रालयाच्या माध्यमातून हे या ठिकाणी कार्य करत असतो. आता नीती आयोगचे वर्तमान नेतृत्व बघू शकतात, म्हणजे सध्या वर्तमान मध्ये कोण कोण आहेत. तर नीती आयोगाचे अध्यक्ष तुम्ही बघू शकतात, नरेंद्र मोदी पंतप्रधान हे आपल्या नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. आणि ह्याचं मध्ये माहिती बघू शकतात तुम्ही, भारताचे पदसिद्ध अध्यक्ष या ठिकाणी त्याचे असतात. समजा सध्या जे कोणी भारताचा पंतप्रधान आहे तो ह्या नीती आयोगाचा अध्यक्ष राहणार, असं यामध्ये सांगितण्यात आलेलं आहे. तर सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे, म्हणून हे नीती आयोगाचे सुद्धा या ठिकाणी अध्यक्ष आहेत. तर पुढची माहिती तुम्ही बघू शकतात, उपाध्यक्ष. आता उपाध्यक्ष ह्यामध्ये अशोक कुमार लहरिया हे आहेत या ठिकाणी, आणि ह्या पंतप्रधानांकडून नियुक्त केल्या जातात. मित्रांनो, तर पुढची माहिती बघू शकतात तुम्ही, सध्या सीईओ कोण आहेत नीती आयोगाचे, तर अनुराग जैन IAS अधिकारी आहेत हे. तर ह्यांनी जुलै 2026 मध्ये ह्याचा कार्यभार सांभाळला, म्हणजेच मागच्या महिन्यामध्ये. आणि ह्यांचा कार्यकाळ आहे 2 वर्षाच्या कालावधीसाठी हे नियुक्त आहे या ठिकाणी. आता त्यांच्याबद्दलची माहिती घेऊ, म्हणजे सध्याचे जे सीईओ आहेत तर त्यांच्याबद्दल. हे बघा, मध्य प्रदेश केडर, म्हणजे ह्यांची जी IAS ची जी बॅच आहे ना, मध्य प्रदेश केडरचे 1989 बॅचचे IAS अधिकारी आहेत हे. आणि मागील पद म्हणजे ह्या आधी, म्हणजे सीईओ होण्याच्या आधी ते कोणत्या पदावर होते, तर मध्य प्रदेश राज्याचे 35वे मुख्य सचिव म्हणून त्यांनी कार्य करत होते. मित्रांनो, ते आता बघा त्यांचा कार्यकाळ बघू शकतात आपण. तर 2 वर्षाचा कार्यकाळ असणार आहे त्यांचा सीईओ म्हणून. जुलै 2026 पासून पुढे, म्हणजेच मागच्या महिन्यापासून त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे.
तर प्रमुख अनुभव किंवा योगदान त्यांच्याबद्दलची माहिती असायला पाहिजे आपल्याला थोडक्यात. तर पीएम गती शक्ती योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण भूमिका आहे त्यांची. केंद्रीय रस्ते वाहतूक व मार्ग मंत्रालय, उद्योग प्रोत्साहन व अंतर्गत व्यापार विभागचे सचिव म्हणून कार्य केलेले आहे त्यांनी. आर्थिक नियोजन, पायाभूत सुविधा विकास आणि सुशासनमधील प्रदीर्घ अनुभव असे त्यांच्याबद्दलची योगदान आहे. दुसरे इतर तर सध्या हे आपले जे आहे तर अनुराग जैन हे सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत नीती आयोग यांचे. तर पुढे बघू शकतात नीती आयोगाचे सध्या म्हणजे आतापर्यंत कोणते कोणते सीईओ झालेले आहेत. तर सर्वात प्रथम नीती आयोगाचे सिंधू खुल्लर हे या ठिकाणी पहिले सीईओ म्हणून कार्य भारताने सांभाळलेलं आहे. त्यानंतर अमिताभ कांत म्हणून दुसऱ्या नंबरला त्यांनी सीईओ या पदाचा कार्यकाळ सांभाळलेला आहे. नीती आयोगाचा अमिताभ कांत सर्वात दीर्घ काळ ह्यांचा कार्यकाळ मोजला जातो 2016 पासून ते 22 पर्यंतचा मित्रांनो. त्यानंतर तिसरे जे सीईओ आहेत आपले ह्या नीती आयोगाचे तर ते आहेत परमेश्वरन अय्यर, जे की 2022 ते 2023 असा कार्यकाळ यांनी सांभाळलेला आहे. आता चौथे जे तर सीईओ होते तर BVR सुब्रमण्यम हे या ठिकाणी चौथे सीईओ होते आपल्या नीती आयोगाचे. आता ह्यांच्यानंतर निधी छिब्बर म्हणून हे जे व्यक्ती होते तर हे ह्यांनी एक्स्ट्रा कारभार म्हणजेच हे एक सदस्य होते नीती आयोगामधील. तर त्यांच्याकडे चार्ज देण्यात आला होता सध्या कोणी सीईओ नसल्यामुळे. तर त्यांनी ह्या ठिकाणी चार्ज सांभाळलेला आहे मित्रांनो. ते सीईओ नव्हते परंतु निधी छिब्बर हे. आणि आता सध्या पाचवे नीती आयोगाचे सीईओ म्हणून अनुराग जैन हे या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहेत. आणि वर्तमानमध्ये हे सीईओ आहेत जुलै 2026 पासून. पुढील 2 वर्षाकरिता ह्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्रांनो. आता परीक्षाभिमुख काही महत्त्वाचे मुद्दे बघूत आपण, ज्यामध्ये की योजना आयोग व वित्तीय योजना आयोग व नीती आयोग 1 जानेवारी 2015 पासून ह्याची स्थापना करण्यात आलेली आहे. 65 वर्ष जुन्या योजना आयोगाची जागा ह्या नीती आयोगाने घेतलेली आहे मित्रांनो. पुढे पुढे बघू शकता तुम्ही ह्याची रचना. ह्याचे अध्यक्ष असतात पंतप्रधान, उपाध्यक्ष पंतप्रधान नियुक्त करतात मित्रांनो. आणि सीईओ पण नियुक्ती करण्यात येतो. पूर्णवेळ सदस्य असतात, पदसिद्ध सदस्य असतात, शासी परिषद असतात, गव्हर्निंग काउन्सिल असतात, ज्यामध्ये सर्व राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल असतात यामध्ये मित्रांनो. तर पुढे बघू शकता तुम्ही अभ्यासासाठी टिप देण्यात आलेले आहेत काही. तर नीती आयोग हा कोणत्याही कायद्याद्वारे तयार झालेला नाहीये, त्यामुळे ही एक वैधानिक संस्था नाही. तसेच घटनेत याचा उल्लेख नाही म्हणून ही गैरघटनात्मक संस्था आहे. तुम्ही हे सुद्धा या ठिकाणी समजू शकतात मित्रांनो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये नीती आयोग व त्यांचे नवीन सीईओ जे अनुराग जैन आहेत यांच्याबद्दलची माहिती आपण यामध्ये पाहिली आहे मित्रांनो. तर तुम्हाला माहिती आवडल्यास लाईक करा मित्रांनो ह्या व्हिडिओला, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण लवकरच तलाठी भरतीसाठीची इकॉनॉमिक्स या विषयाची संपूर्ण सिरीज सुरू करणार आहोत, ज्यामध्ये पूर्णतः इकॉनॉमिक्स परीक्षाभिमुख आपल्याला अभ्यासाचा आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका पुढच्या माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.